नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला बांगड्याचं तिखलं ही रेसिपी दाखवणार आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी रेसिपी दाखवलेली आहे, परंतु एका ताईंची अशी कमेंट्स होती की मला पूर्ण पाककृती दाखवा। तर आज मी ती रेसिपी दाखवत आहे तुम्हाला। आणि ताई, खरंच धन्यवाद तुमचे, खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात। तर मागे मी घावण्याची एक टिप्स सांगितलेली। घावणे करताना 1 चमचा तेल घाला घावण्याच्या पिठामध्ये। अगदी आवर्जून सांगितलं की ताई, तुमच्या टिप्स मला उपयोगी पडल्या, त्या नाहीतर घावणे माझे येतच नव्हते, चिकटत होते सारखे भिडायला, तर तसे निघतात घावणे त्यामुळे। तर खरोखरच धन्यवाद ताई तुमचे सगळ्यांचे। माझे व्हिडिओ तुम्ही बघत आहात। तर आज आपण बांगड्याचं तिखलं ही रेसिपी दाखवणार आहे। तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करू। तर आता बघा, मीठ चांगलं व्यवस्थित आपल्याला लागलेलं आहे। त्यानंतर हे बांगडे स्वच्छ धुवून आपण मीठ लावून ठेवायचं आहेत, हे बघा। तर इथे मी मीठ लावून ठेवलेलं होतं, अर्धा पाऊण तास मी मीठ लावून ठेवलेलं होतं इथे। तर घेतलेलं आहे मी 4 ते 5 पाकळ्या लसणीच्या। बघा, मी मिरची घेतलेली आहे लाल, तुम्हाला तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। ते माझ्याजवळ तिरफळा नाही आहे, नाही तिरफळा पण घालतात। तर मी 2 चमचे हळद टाकलेली आहे। आता मी हे मिक्सर लावून घेणार आहे आणि ते मी धणे घातलेले आहे, त्याला फिरून घेते। मी तेल टाकलेलं आहे। तेल टाकल्यानंतर आपण कांदा टाकायचा आणि फोडणीला मी कढीपत्ता, कांदा आणि लसूण दिलेली आहे। आणि हे सर्व वाटून आणि असं एवढं जाडसर असं ठेवलेलं आहे। मी एवढं मध्यम असं जाडसर असं ठेवलेलं आहे, एकदम पण पातळ करायचं नाही। मस्त आपली ग्रेव्ही आता झालेली आहे तयार। आपण मीठ लावून घेऊ, मीठ टाकून घेऊया। आपण मीठ टाकूया चवीनुसार। मस्त कड आलेला आहे याच्यामध्ये आपण। कारण याचं कारण असं आहे की अगोदर जर तुम्ही टाकलात ना तर मग ते नरम होतात आणि काटे होतात सगळीकडे, त्यामुळे आपण हे लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात। कढी काटे वगैरे निघत नाही, स्वच्छ धुतलेले होते। परत एकदा टाकून देते। एकच मिळाले। त्या दिवशी मला मस्त मिळाले मोठे भाकरे, तर थोडीशी लहान साईज आहे। आता मी हे थोडंसं सहजून घेऊया। त्या दिवशी मला मस्त मोठे मिळालेले बांगडे, थोडीशी लहान साईज आहे। आता याच्यामध्ये मी मस्त सहजून घेते। ते आता मी कोकम टाकणार आहे।
वरून टाकते. आपण मस्त असं तर पाहू शकता तुम्ही मस्त असं अंगाबरोबरचं टिकलं आपलं तयार झालेलं आहे. तर आता मी थोडं दाखवते. मस्त असं आपलं टिकला रेसिपी तयार झालेली आहे. टिकला रेसिपी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. तर मंडळी, माझ्या बांगड्याच्या तिकल्याची रेसिपी झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला? आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.